स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत 2,11,000 पेक्षा जास्त विद्यार्थी, या सर्व विद्यार्थ्यांनी टेट परीक्षा दिलेली आहे आणि टेट परीक्षेचं अपडेट गेल्या 2 वीक पासून शासनाने जी दिलेली तारीख आहे त्या तारखेचा धिंडवडे उडवल्यासारखे यासारखी गोष्ट झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण वारंवार त्या आयुक्तालयाला भेट देत आहोत आणि त्यांनी आता फोन उचलणं सुद्धा बंद केलेले आहे. फोनवरून सुद्धा ती माहिती देत नाही. मग जे युट्यूबर्स आहेत किंवा जे अपडेट देणारी माहिती आहेत, जे चॅनल्स आहेत, त्या माध्यमातून आपण जर बघतो म्हटलं तर आपल्याला कायमस्वरूपी उत्तर मिळत आहे की ते नेमके तारीख सांगत नाहीयेत. मग तारीख सांगत नाहीयेत म्हणजे नेमकं ते रिझल्ट कधी लावणार आहे? आपले विद्यार्थी जे 2,11,000 विद्यार्थी आहेत, यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटायला लागलं की नेमका रिझल्ट कधी येणार आहे, माझा स्कोर कधी येणार आहे. आणि पवित्र पोर्टल माध्यमातून होणारी जी काही 10,000 पदांची भरती होणार आहे अशी जी अफवा आलेली आहे, परंतु त्याबद्दल अजूनही साशंकता आहे. म्हणजे त्याबद्दल सांगता येत नाही की नेमकी भरती किती येणार आहे. त्या दिवशीच एक मी व्हिडिओ बनवलेला की 50,000 पेक्षा जास्त जागा रिक्त असणार आहेत, परंतु शासन नेमकं भरती किती करणार आहे हे आपल्याला काही माहित नाही. विद्यार्थी मित्रांनो, रिझल्टच्या संदर्भानं बोलतो म्हटलं तर एक IBPS ला सुद्धा विद्यार्थ्यांनी फोन केलेला आहे, परंतु त्यांनी सुद्धा आम्ही उत्तर देऊ शकत नाही, आम्हाला त्याबद्दल माहिती नाही, आम्ही ऑर्गनायझेशनकडे पाठवलाय असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. ज्या वेळेला संदीप कांबळे सरांनी त्यांना फोन केलेला होता, त्यांनी रेकॉर्डिंग वगैरे टाकलेली आहे. नंतर माने मॅडम आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर त्यांनी थेट विचारणा केली असता त्यांनी सुद्धा उत्तर दिलेलं नाही आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने अजून आम्ही लावू, आम्ही साईडवरती डायरेक्ट रिझल्ट डिक्लेअर करू, पण कधी याबद्दल कोणी सांगत नाही. विषय राहिलाय की त्या दिवशी एक नोटिफिकेशन आलेलं आहे, परिपत्रक आलाय, शुद्धीपत्रक आलं. त्यामध्ये डीएडचे ज्या विद्यार्थी अपेअर होते त्या विद्यार्थ्यांना यांनी परीक्षा द्यायला लावली, परीक्षा देऊ दिल्यानंतर आता त्यांनी परीक्षा पण दिलीत आणि त्यांचा रिझल्ट जर त्यांच्यामुळे पेंडिंग असेल तर त्यांना आता लिंक दिलेली आहे आणि ते वेब लिंक आता ग्रुपला म्हणजे आपल्या साईटवरती टाकलेली आहे आणि त्या साईटच्या माध्यमातून 1 महिन्याचं त्यांनी रिझल्ट लागल्यापासून 1 महिन्याच्या आत तुम्हाला पाठवायचं आहे, म्हणजे मार्कशीट अपलोड करायची असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि रिझल्टला म्हणजे परीक्षा होऊन 1 महिना झालेला आहे अपेअर असणाऱ्या विद्यार्थ्यांना, पण यांनी लिंक कधी दिली? 4 दिवसापूर्वी. म्हणजे चुकी महाराष्ट्र राज्य परिषद पुण्याची. आणि पुन्हा यात मग डेट कधी येणार आहे? मागचा रिझल्ट कधी लागला? 21 दिवसाने. आताचे रिझल्ट 40 दिवस पूर्ण झाले तरी लागायचं नाव नाही. विद्यार्थी वाट बघतायत. परीक्षा घेण्यासाठी मात्र यांनी काय केलं? घाई केली. काही गरज नव्हती एवढी घाई करायची. जर तुमच्या प्रोसेस किंवा तुमच्या ज्या पद्धती आहेत त्या बरोबर नसेल किंवा तुमचं काम जर बरोबर नसेल, तांत्रिक अडचणी जर असतील किंवा इतर ज्या काही अडचणी असेल तर एवढी घाई का करायला पाहिजे होती, जेणेकरून विद्यार्थ्यांना मनस्ताप होता येता की रिझल्ट कधी लागणार आहे. कारण याला ऑनलाईन याला जास्त वेळ लागत नाही, सर्व रिझल्ट ओके आहे, बरोबर आहे, आमचा तयार आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला आतापर्यंत भूलथापा महाराष्ट्र राज्य परिषदेने दिलेल्या आहेत आणि IBPS सांगायला तयार नाही. विद्यार्थी मित्रांनो, म्हणून कोणीही जरी त्या आयुक्तालयामध्ये गेला तरी त्यांना उत्तर मात्र सांगितलं जात नाही की कधी लागणार आहे. एक हप्ताही म्हटलं जात नाही, एक वीकही म्हटलं जात नाही, उद्या लागणार असंही म्हटलं जात नाही, आज लागणार असंही म्हटलं जात नाही. पण आपण लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो की हे पुन्हा 10 ते 15 दिवस लागणारच नाही असं आपण व्यक्त करू. का? तर कारण हे जे विद्यार्थी आहेत ज्यांचा रिझल्ट लागला त्यांना अपलोड होण्यासाठी, म्हणजे त्यांचे मार्कशीट अपलोड करण्यासाठी पुन्हा हे 10 ते 15 दिवस देतील असं मला वाटते. माझ्या मतांप्रमाणे तुम्हाला काय वाटते ते तुम्ही ठरवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण आपण सुज्ञिका सुजानात आणि हुशार आहात, आपण टेट परीक्षा दिली, आपण शिक्षक होणार आहात. आपण आपला विचार आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. कारण प्रत्येकाला असं वाटतंय की रिझल्ट कधी लागेल, कारण युट्यूबला व्हिडिओ टाकल्यानंतर आपल्याला वाटतं की मी पाहिलं पाहिजे आणि आज रिझल्ट लागणार आहे, कुठून तरी नवीन अपडेट मिळत आहे. कोणाचे जे काही चॅनल येत असतील, तुषार देशमुख सरांचे चॅनल असेल किंवा त्यांच्या मित्रांचं असेल, या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला कायमस्वरूपी अपडेट मिळत आहे आणि त्यातून अपडेटची तारीख मात्र कोणी सांगत नाहीये. का? तर त्याबद्दल तारीखच कोणी सांगत नसल्यामुळे, त्या महाराष्ट्र राज्य परिषद पुणे गेल्यामुळे कोणीच त्या ठिकाणी अपडेट सांगत नाही, त्यामुळे कोणीच काही बोलू शकत नाही. म्हणून थंबनेल मध्ये जे काही लिहिलेलं आहे, रिझल्ट या महिन्यात लागणार का? कारण पहिल्या वीक मध्ये लागणार अशी बातमी आली होती, आता पहिला वीकही निघून गेला, हा दुसराही निघला, हा तिसरा, म्हणजे या महिन्यात लागणार का म्हणून आपण त्या ठिकाणी टाकलाय. तुम्हाला ठरवायचं आहे की कधी लागणार आहे. जेव्हा लागेल त्या दिवशी समजायचा की आज लागलेला आहे.
असं अपडेट आजचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला मात्र या रिझल्ट बद्दल काय वाटते ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून आपले जे काही फॉलोअर्स आहेत ते विद्यार्थी कमेंट वाचतील आणि त्यानुसार तुम्ही तुमचं मत व्यक्त करू शकता. ज्या दिवशी रिझल्ट साईटला दिसेल त्या दिवशी सर्वजण व्हिडिओ आपल्या समोर सांगणार आहे आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी दिसणार सुद्धा आहे तुम्हाला किती स्कोर आहे आणि त्यानुसार पवित्र पोर्टलची जी काही अपडेट असणार आहे किंवा प्रक्रिया आहे ती पुढे सुरू होईल. विद्यार्थी मित्रांनो, हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.